पवार म्हणाले की जर वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणता येतं, तुम्ही आमच्यावर गद्दारीची टीका करताय, आम्ही खंजीर खुपसला, मात्र अजितदादा म्हणाले की वसंतदादा वेळेस तुम्ही काय केलं? मला असं वाटतं की वर्षभरापूर्वी, दीड वर्षापूर्वी जी भूमिका काही लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत घेतली, ती भूमिका का घेतली, कशासाठी घेतली, आता एक पुस्तक आलं 2024 अँड इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया, त्या पुस्तकामध्ये असलेले अनेक खुलासे आल्यानंतर आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहता महाराष्ट्राला गद्दारी कधीही आवडत नाही. महाराष्ट्र एक चुकीला माफी करतो पण गद्दारीला करत नाही. त्यामुळे पराभव समोर दिसत असल्यामुळे अशा पद्धतीची भावनिक आवाहनं करणं सुरू असेल. दादा असं पण म्हणाले, बारामतीकरांना आव्हान करताना दादा काय म्हणाले की बाबा बाकीच्या तालुक्यात जर एवढी कामं केली असती, रस्त्यांचा विकास केला असता तर मला डोक्यावर घेऊन नाचलं होतं असतं, मला पुरंदरमधनं शिरूरमधनं सगळीकडनं होतं, मी तुमच्यावर जीव लावला, मला निवडून द्या, बटन दाबा तर लोकसभेसारखं करायचं. दादा भावनिक होतात. विकासाच्या काही वेगवेगळ्या संकल्पना असतात. काही लोकांना वाटतं फक्त इमारती बांधल्या आणि रस्ते केले तर विकास होतो. त्यापेक्षा माणसं उभी करणं, कुटुंब उभी करणं, याला जास्त शाश्वत विकास आपण असं मानतो. आणि जी गोष्ट बारामतीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी गेली 55 वर्ष सातत्यानं केलेली आहे, त्यामुळे हा सूर्य हा जयद्रथ आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या ही कबुली दिलेली आहे की महायुतीचं सरकार येत नाही. त्यांचं आधीचं विधान असं होतं की ते आता मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाहीत, याचा अर्थ महायुतीचं सरकारच येत नाही, ही कबुली देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली आहे. आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन 12 बलुतेदार 16 अलुतेदारांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण करण्याची संस्कृती आहे, इतिहास आहे, अशा मातीमध्ये वोट जिहाद सारखी भाषा करणं महाराष्ट्राचं नेतृत्व केलेल्या नेत्याला शोभत नाही. योगी आदित्यनाथांची सभा होती भोसरीमध्ये, तर इथपर्यंत येण्याची वेळ येते. मला असं वाटतं की त्यांनी सुरू केलं तर किती इफेक्ट झाला. वस्तुस्थिती हे सगळेजण जाणतात की उत्तर प्रदेशमध्ये आता बेरोजगार युवकांचं जे आंदोलन झालं, त्या बेरोजगार युवकांची जर संख्या बघितली तर उत्तर प्रदेशच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यातल्या युवकांना रोजगार देण्याविषयीची भूमिका घेतली पाहिजे. झाशी रुग्णालयामध्ये 10 बालकांचा होरपळून मृत्यू होतो आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जर महाराष्ट्राच्या प्रचारात मग्न राहत असतील तर त्यांना हे सांगण्याची वेळ आलेली की त्यांनी त्यांचं राज्य आधी सांभाळावं. निम्मा उत्तर प्रदेश पोट भरण्यासाठी जर त्याला महाराष्ट्रात यावं लागत असेल तर एवढी वर्ष मुख्यमंत्री पदावर राहून नक्की योगीजी करतायत काय, हा प्रश्न त्यांच्याच राज्यातल्या लोकांना तयार होईल. लोकमतला एक मुलाखत दिली, त्यात असं म्हणाले की पक्षफोडीचं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं. ज्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस सगळ्यात जास्त पक्ष फुटले, हा सगळा जो आरोप होतो किंवा तो फक्त शरद पवारांवर का होतो? नाही, कारण आदरणीय पवार साहेबांची सुनामी महाराष्ट्रात आली हे आपण जाणतो. म्हणजे एकीकडे माननीय मोदीजी 26 विधानसभा मतदारसंघांची एकत्रित सभा घेतात आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या एका मतदारसंघातल्या सभेला मोदीजींच्या सभेपेक्षा कैक पटीनं गर्दी असते. यामुळे सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांच्या पोटात दुखणं स्वाभाविक आहे. आणि आदरणीय पवार साहेबांची जी सुनामी आलेली आहे महाराष्ट्रात, ती कशी थांबवायची हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कळत नाही आणि त्यामुळे अशी विधानं होतात. बुळका आलाय नातवाचा असं अजित पवार म्हणतायत की इतक्या निवडणुका लढवल्या, कधी काकी बाहेर आल्या नाहीत, माझे असेल साहेबांचे असेल, मात्र आता नातवांचा ह्यांना एवढा पुळका का आलाय? मी काकींचे आभार मानेन यासाठी की महाराष्ट्र धर्माची ही जी निवडणूक आहे, महाराष्ट्र नेमका कुठल्या वाटेनं वाटचाल करणार ही जी निवडणूक आहे, कारण ही निवडणूक केवळ विधानसभेपेक्षा महाराष्ट्र हा 50 कोक्यात विकला जाणार का, महाराष्ट्र सेंट्रल एजन्सीच्या दबावानं झुकणार का, या पलीकडे जाऊन महाराष्ट्र स्वाभिमानासाठी लढणार हे जेव्हा दाखवायची वेळ आली आहे तेव्हा काकींसारखी आदरणीय व्यक्ती स्वतः रिंगणात उतरली, याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान. तुम्ही बारामतीला जाणार आहे प्रचाराला? बारामतीला नक्कीच उद्या सभा आहे. आणि आपण जर माननीय उपमुख्यमंत्र्यांना कदाचित देवेंद्रजींना पराभव दिसायला लागल्यामुळे त्यांना हा विसर पडला असेल की बटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज उगवायला ही गंगा यमुनेकाठची भुसभुशीत माती नाही आहे. हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याचं स्वप्न उभं केलंय, याचा कदाचित देवेंद्रजींना विसर पडला. बटेंगे कटेंगेवरनं महायुतीमध्ये 2 गट पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. अजित पवार किंवा इतर नेते समर्थन करत नसतील, भाजपमधले पण नाही, पंकजा मुंडे असतील किंवा मी आपल्याच माध्यमातून एक मुलाखत पाहिली देवेंद्रजीची, ज्यामध्ये देवेंद्रजींनी डायरेक्ट
अजितदादांच्या विषयी विधान केलं, नया है वह. त्यामुळं महायुतीमध्ये आता गंमत अशी झाली की पराभव समोर दिसायला लागल्यामुळं नेमकी पराभवाचं खापर कुणावर सोडायचं. हे 3 पक्ष एकत्र आले, याच्यामध्ये सत्ता हा ग्लू होता, सत्ता हा फेविकॉल होता, पण आता सत्ताच निघाल्यामुळं तिघांची तोंड 3 दिशांना होतात. ते स्पष्ट आहे. 60पेक्षा अधिक सभा झाल्यात असं एक आकडा समोर आला. काय वाटतं असेसमेंट करा, राज्यात काय होईल, आकडा किती बंडखोरी टोपण्यात काय ठिकाणी यश आलंय काय, त्याला धरून प्रश्न आहे. आणि हडपसरमध्ये चांगली पॅटर्न पाहायला मिळतोय शिवसेनेकडून. हडपसरमध्ये 100% राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांतदादा जगताप हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. सगळे इंटरनल सर्वेज असतील, इंटरनल रिपोर्ट्स असतील, ते त्याच बाजूने आहे. आणि प्रशांत जगताप यांनी निष्ठेची जी कास धरली, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत प्रशांत जगताप धडाडीनं उभे राहिले आणि याचं फळ नक्कीच हडपसरची स्वाभिमानी जनता प्रशांतदादा जगतापांना देईल. साहेबांकडनं नाव चुकलं होतं, तुम्ही व्यवस्थित घेतलं जगताप नाव. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला. तो व्हिडिओ आणि दुसरं त्याला धरून साहेब कसं असतं, स्लिप ऑफ टंगचे व्हिडिओ सुद्धा जर व्हायरल करावे लागत असतील तर कदाचित विद्यमानांना हा पराभव दिसतो. त्यामुळे कुठंतरी आपल्याला आशा दिसते का, जर विद्यमानांनी त्याच वेळी पवार साहेबांच्या सोबत राहण्याची भूमिका घेतली असती तर आज त्यांना स्लिप ऑफ टंगचे व्हिडिओज असे व्हायरल करावे लागले नसते. किमान 165 जागा महाविकास आघाडी, किमान 165. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना आदरणीय पवार साहेबांची महाराष्ट्रात ही सुनामी दिसते आणि त्यामुळे तुम्हाला किमान 60 ते 65 जागा निवडून येतील असा आम्हाला विश्वास. मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल. हे बघा, मुख्यमंत्री कोण याच्याविषयी आमची ही लढाईच नाहीये. ही लढाई महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी आहे. महाराष्ट्रातला युवक असेल, महाराष्ट्रातल्या माता भगिनींची सुरक्षा असेल, महाराष्ट्रातल्या युवकांचा रोजगार असेल, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा शेतमालाला हमीभाव मिळण्याची जी भावना असेल, या सगळ्या गोष्टींसाठी ही लढाई आहे. त्यामुळे ही लढाई मुख्यमंत्री कोण यापेक्षा महाराष्ट्र कुठल्या दिशेने जाणार याची लढाई हे मला वाटतं. राष्ट्रवादी मुख्यमंत्री पदाच्या सैरतीतच नाही असं सुप्रिया सुळे म्हणलेले आहेत. नेमकं कोण आहे? मी तुम्हाला सांगितलं, मुख्यमंत्री पदापेक्षा ही लढाई महाराष्ट्र धर्माची आहे. मुख्यमंत्री कोण होतं यापेक्षा महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगार मिळतोय का, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळतोय का, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतायत का, महाराष्ट्राच्या माता भगिनींना सुरक्षित वातावरण तयार होतंय का, हे जास्त बघणं गरजेचं आहे. हे बघा, तुमचं हे जे उत्तर आहे जनता सुज्ञ आहे. लोकसभेला एका जागे फटका बसला, पण 31 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले होते आणि आता त्यामुळेच महायुतीला कदाचित निवडणूक आयोगाच्या आडून असा रडीचा डाव खेळावा लागतोय हे जनता जाणते. शिवजन्मभूमीचा शिलेदार हा निष्ठावंतच असला पाहिजे. त्यामुळे शिवजन्मभूमीमध्ये सत्यशील शेरकर हेच आमदार होणार, ही काळ्या दगडावरची भगवी रे. शिवसेना ज्या ठिकाणी त्या ठिकाणी राष्ट्रवादीवाले प्रचाराने गेले. मी स्वतः शिवसेनेचे उमेदवार असलेल्या किमान 4 ते 5 ठिकाणी प्रचाराला गेलेलो आहे आणि त्यामुळे दिवसभर 6-7 सभा चालू आहेत आणि त्यामध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे शिवसेनेच्या उमेदवारांचा मी प्रचार करतो. हे बघा, जर त्यांना वाटत असेल धर्मयुद्ध तर आम्हाला वाटतं हे महाराष्ट्र धर्मासाठी चाललेली लढाई आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी चाललेली. साधू संत प्रेस घेत आहेत, शिष्टमंडळ प्रेस घेत आहे. स्वतः गोविंदगिरी देवगिरी महाराज आमच्यासाठी आम्ही धर्म छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे की धर्म हा आम्ही उंबरठ्याच्या आत ठेवतो आणि उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर आम्ही केवळ भारतीय असतो. ही जर आमची भावना असेल तर मग इतर लोकांना धर्म हा उंबरठ्याच्या बाहेर जेव्हा आणायला लागतो तेव्हा अशा पद्धतीनं कुठेतरी विकासावर मतं मागता येत नाहीत. कुठेतरी महायुती सरकारनं प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे, शेतकऱ्यांचं, युवकांचं, माता भगिनींची प्रचंड अनास्था आहे आणि हे असल्यामुळे असे कुठले तरी पैत्रे हे महायुतीला खेळावे. तुम्ही गेले नाही, पण हे उद्धव ठाकरे गेले नाही बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी. जितक्या जागा लढतायत यामध्ये 10 ते 12 दिवसाच्या प्रचारामध्ये एक व्यक्ती मी स्वतःवरून बघतोय की 8 ते सभा या जर झाल्या तर त्या फार अवघड आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवार प्रचार तर करावा लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.